मुलांना भाज्या या अजिबातच आवडत नाहीत, तर आज आपण याच भाज्यांपासून मस्त असा चमचमीत मिक्स व्हेज पराठा बनवणार आहोत। खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी अंतरा, स्वाद अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेलवरून तर समजलंच आहे आज आपण काय बनवतोय। तर आज आपण बनवतोय सर्व भाज्यांनी असा भरलेला मस्त टेस्टी असा मिक्स व्हेज पराठा। मुलं भाज्या अजिबात खात नाहीत, तर याच भाज्यांपासून आज आपण एक मिक्स व्हेज पराठा बनवणार आहोत। नक्की ट्राय करून बघा। सोपा आहे, बरेच जण तर नक्कीच करत असतील हा पराठा, पण मी जसा बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे। तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपला इथे पॅन हा गरम झालाय। यामध्ये आता आपण घेणार आहोत 2 टेबलस्पून तेल। तेल गरम झालंय। 1 टीस्पून जिरं। जिरं चांगलं तडतडलंय। यामध्ये आता आपण घालूया 1 मोठा कांदा बारीक चिरलेला। कांदा आपण छान असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। याचा जो कच्चटपणा असतो ना तो गेला पाहिजे, म्हणजे आपल्या पराठ्याला असा कांद्याचा कच्चा वास राहणार नाही। तर साधारणतः एक अर्धा मिनिटभर आपल्याला हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। आपला कांदा चांगला परतून झालाय। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे। याने खूप छान स्वाद येतो। 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। आता आपण हे व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसणीचा पण जो एक कच्चट वास असतो तो सुद्धा निघून गेला पाहिजे। आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1/4 कप बारीक केलेला फ्लावर। इथे मी फ्लावर आणि इतर सर्व भाज्या या कटरवरती बारीक करून घेतल्यात, जेणेकरून आपलं सारण हे पराठ्याच्या बाहेर येणार नाही। 1/4 कप बारीक केलेला मटार, 1/4 कप बारीक चिरलेला कोबी, 1/4 कप बारीक केलेले मक्याचे दाणे। हे सुद्धा कच्चे दाणे आहेत जे मी कटरवरती करून बारीक करून घेतलेले आहेत। 1/4 कप बारीक चिरलेलं गाजर, 1/4 कप बारीक चिरलेली फरसबी। इथे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या घेऊ शकता। जी मुलं भाज्या शक्यतो खात नाहीत त्या भाज्यांचा वापर मी इथे केलेला आहे। तर आता आपण इथे सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये भाज्या या ॲड करू शकता। जर हवं असेल तर पनीरचा सुद्धा वापर करू शकता किंवा उकडलेल्या बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे पनीरचा आणि उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला नाहीये, फक्त या भाज्यांचाच वापर केलाय। तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून धने जिरे पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून पावभाजी मसाला। इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता, पण पावभाजी मसाल्याने याला खूप छान स्वाद येतो। स्वादानुसार मीठ। आपले मसाले घालून झालेत। आता आपण इथे व्यवस्थित हे सारण मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून पाणी। त्यामुळे काय होईल, मसाला सुद्धा सारणामध्ये हा व्यवस्थित मिक्स होईल, खाली हा चिकटणार नाही। आता बरेचदा काय होतं, मसाला हा खाली चिकटतो लागतो, त्यामुळे थोडंसं हलकं पाणी घालायचं, जेणेकरून सारण हे पण छान शिजलं जातं आणि मसाला सुद्धा छान असा मिळून येतो। तर आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारणतः 2 मिनिटं ही चांगली वाफ काढून घ्यायचे, म्हणजे सारण हे छान आपलं शिजलं जाईल। तर आपली 2 मिनिटं झालेत, आपण झाकण काढूया। तर आपल्या भाज्या या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि सारण सुद्धा हे बघा व्यवस्थित कोरडं झालंय, अजिबात कुठे पाण्याचा अंश हा राहिलेला नाहीये। तर आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालंय। यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया। तर आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला हे जे सारण आहे हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कणकेमध्ये हे व्यवस्थित भरता येईल आणि सारण हे सुद्धा बाहेर येणार नाही। तर आता या स्टेजला मी इथे गॅस हा बंद केलेला आहे। आता आपण सारण हे पूर्णपणे थंड करूया। हे बघा आपले इथे सारण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, व्यवस्थित थंड झालंय। मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, रंग पण छान आलाय। सर्व भाज्यांचा आपण इथे छान वापर केलाय, जी मुलं भाज्या खात नाहीत त्या वापरल्यात। तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कणिक ही आधीच भिजवून ठेवली होती। साधारणतः 2 कप इथे मी पीठ घेतलं होतं गव्हाचं। ही व्यवस्थित छान मुरत ठेवली होती आणि मगच सारण बनवायला सुरुवात केली होती। तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला इथे कणकेचा जो गोळा आहे ना हा थोडासा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून सारण हे भरपूर भरलं जाईल। आपल्याला थोडंसं सारण भरायचं नाहीये, व्यवस्थित भरपूर सारण भरायचं आहे। हे बघा साधारणतः अशी मी मोठी लाटी तयार करून घेतले
तर आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया। यावरती आता आपण थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि मध्यम आकाराची अशी छान जाडीला पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्याला अति पण जाडी लाटायची नाहीये आणि अति बारीकही लाटायची नाहीये। जास्त जर पोळी पातळ लाटली गेली तर सारण भरलं तर ते बाहेर येऊ शकतं। तर हलकीशी जाडसर अशी पोळी लाटायची। हे बघा, तर अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित अशी पोळी लाटलेली आहे। आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचंय। आपण इथे चौकोनी आकाराचे पराठे बनवतोय। तुम्हाला जर गोल बनवायचे असतील तर तुम्ही गोलही बनवू शकता, पण मी ते चौकोनी आकाराचे बनवते। तर इथे मी सारण हे व्यवस्थित असं मध्यभागी भरून घेणार आहे। असं चौकोनी आकारामध्ये साधारणतः आपल्याला हे सारण भरायचंय। व्यवस्थित भरपूर सारण भरायचंय, त्यात अजिबात कंजूसी नाही करायची, कारण व्यवस्थित पराठा सारण भरलं तर खूप छान होतो। तर आपलं इथे व्यवस्थित सारण हे भरून झालेलं आहे। हे बघा, ह्याला असं थोडंसं चौकोनी आकारामध्ये मी सारण भरलंय। आता आपण एक एक बाजू या अशा सारणावरती मोल्ड करून ठेवायचे आहेत। हे बघा, हलक्या हाताने ठेवायचे आहेत, अजिबात दाब द्यायचा नाहीये। जर जास्त दाब दिला तर सारण हे बाहेर येऊ शकतं। ही टिप नक्की लक्षात ठेवायची। आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा सर्व बाजूंनी हा बंद करायचा आहे। व्यवस्थित अशा घड्यावर घडी करून घ्यायचे। हे बघा, हलक्या हाताने दाबायचं आहे म्हणजे सारण हे बाहेर येणार नाही। आपला पराठा व्यवस्थित सेट करून झालेला आहे। आता आपल्याला थोडंसं पीठ टाकून हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। तर आता आपण ह्याच्यावरती थोडंसं पीठ टाकणार आहोत, थोडंसं भुरभुरवायचं आहे। तर आता आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहोत। अजिबात जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर सारण हे बाहेर येऊ शकतं। तर एकदम हलक्या हाताने मी इथे चौकोनी आकाराचा हा पराठा तयार करते। हे बघा, व्यवस्थित सारण आपलं भरलं गेलंय, अजिबात कुठून बाहेरही आलेलं नाहीये। आता आपण याला थोडंसं उलटं करून घेऊया। हे बघा, वरच्या बाजूने सुद्धा आपण हलक्या हाताने असं लाटून घेणार आहोत। हे बघा, आपला पराठा व्यवस्थित लाटून झालाय। बघताय सारण कुठेही बाहेर आलेलं नाहीये। तर आपला पराठा हा तयार झालाय। आता आपण तव्यावर हा टाकून घेऊया। आपला तवा सुद्धा चांगला तापलाय। तर आपण हा जो पराठा बनवलाय हा हलक्या हाताने यावरती ठेवायचा आहे। हे बघा, ही वरची बाजू वर ठेवले आणि जी मोल्ड केलेली बाजू आहे ती आपण खाली ठेवली आहे। यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता, तुपाचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे थोडंसं तेल टाकते। तर आता पराठा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर आता आपण वरची बाजू आहे ही खालच्या बाजूला टाकूया। हे बघा, छान असा खरपूस भाजला गेलाय, मस्त। यावरती आता आपण घालणार आहोत अर्धा टेबलस्पून बटर। हे ऑप्शनल आहे, हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण जस्ट एक स्वाद वाढवण्यासाठी मी थोडंसं घालते। तर आपला पराठा इथे छान असा खरपूस भाजून झालाय। तर आता आपण हा जो पराठा आहे हा काढून घेऊया। तर इथे मी एक जाळी घेतली, या जाळीवरती आपण हा जो पराठा आहे हा काढून घेणार आहोत। म्हणजे काय होतं, वाफ पूर्ण निघून जाते आणि पराठा असा गोळा होत नाही। तर असाच मी दुसरा पराठा तयार करून घेते। तर आता आपण हा दुसरा पराठा जो आहे हा यावरती टाकणार आहोत। अगदी हलगत हाताने टाकायचं आहे। थोडंसं यावरती तेल टाकूया। दोन्ही बाजूनी खरपूस असा छान भाजून घेऊया। तर आपली इथे दुसरी बाजू सुद्धा झाली, पराठा व्यवस्थित भाजून झालाय। तर आता आपण हा सुद्धा पराठा हा जाळीवर काढून घेऊया। ते बघा, मस्त झालेत पराठे, एकदम छान रंग आलाय। तर आपला इथे मिक्स व्हेज पराठा हा तयार झालेला आहे। हे बघा, आपलं सारण इथे कुठेही पराठ्याच्या बाहेर आलेलं नाहीये। ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचं सुद्धा सारण हे पराठ्याच्या बाहेर येणार नाही। तर आपला इथे मस्त असा टेस्टी मिक्स व्हेज पराठा तयार झालाय। तर इथे मी असा गोल आकाराचा सुद्धा एक छान असा पराठा बनवला होता। हे बघा, इथे आपण व्यवस्थित सारण भरलेलं आहे, कुठेही बाहेर आलेलं नाहीये। तर हा पराठा जो बनवलाय हा मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे आपल्याला कळेल की किती सारण भरलंय। हे बघा, हे बघा, आपण यामध्ये भरपूर सारण भरलेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे। मस्त झाले पराठा, खरंच टेस्टी लागतो हा पराठा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपला इथे मिक्स व्हेज पराठा हा तयार झालेला आहे।